तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे परत फिरायला. तर आता पावसाळ्यामध्ये आपले जाम प्लॅन असणार फिरायचे. तर आज माझ्याबरोबर आता माझ्या कॉलेजचे मित्र ग्रॅज्युएशनचे देवेश, हॅलो, हा आमचा आदित्य. तर आम्हाला म्हणजे आम्ही खूप वर्ष भेटलो नाही आहे, 3-4 वर्ष झाले असतील. प्लॅन बनतो आहे. अजून एक आमचा मित्र येणार होता, पण त्याच्या गावी जरा पाणी भरले म्हणून त्यांनी असं रिझन दिलं आम्हाला की तो येणार नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे, काय नाही, नेक्स्ट टाईम बघू. आणि आमचा अजून एक मित्र आहे कौस्तुभ, तो राहतो खर्डीला. तर तो आता डायरेक्ट भेटणार आहे लोकेशनवरतीच. लोकेशन अजून 2-3 लोकेशन आहेत जवळच, अजून प्रॉपर डिसाईड नाही, तरी पण बघू आता. आणि पाऊस तर आता अजिबात नाही. मला वाटते आम्ही प्लॅन करतो तेव्हा पाऊस रुजतो वाटतं आमच्यावरती. आमच्यासोबत कांबळे याच्यामुळे पाऊस पण येत नाही बघा. चला आता पटकन निघू, ऑलरेडी लेट झालंय, 9 वाजलेत. गणपती बाप्पा मोरया, हे बोल ना, मोरया बोललो ना. चला बाय. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय बदलापूर स्टेशनला आणि आमचा मित्र येतोय, अजून आला नाहीये. आम्हाला बोललं लवकर येते, पण अजून पण नाही आला. अर्धा तास थांबलो त्यासाठी. आला तर बघत असाला व्हिडिओ. तर आता आमचा प्लॅन चाललाय, इथून आम्हाला जायचंय कोंडेश्वरला. तर इथून मला पण माहित नाही अजून इथून किती वेळ आहे, तरी अर्धा तास लागेल ना. आम्ही किती वेळ लागतो इकडे कोंडेश्वर? 45 मिनिट. एवढा वेळ तास लागेल. भेंडी अरे आता तू येईल, आपण गाडी काढू, त्यानंतर नाश्ता पण करायचा. अजून आम्हाला नाश्ता पण करायचा आहे. आला तू पण लेट होतास. हा, आता थोडा लेट, थोडं नाही बाबा, 10-20 थोडा लेट, 10 मिनिटं लेट तर असतो. ठीक आहे भाई, मी जवळ राहतो ना, म्हणून थोडा लेट होता मला. हे लोक लांब राहतात जरा. कॉलेजला पण मला जवळ राहायचं, 2 मिनिटाच्या अंतर, 2 तास लेट यायचा. सेकंड लेक्चर मध्ये कधी कधी चालायचं असतो. आणि तो आता येतोय खर्डीवरून, तो आमच्या सगळ्यात आधी असायचा आणि आम्ही सगळ्यात लेट. तुम्हाला भेटवतो त्याला, तुम्ही त्याला म्हणजे त्याचा आवाज तुम्हाला कळणारच नाही, एवढ्या फास्ट बोलतो ना तो. 2x मध्ये बोलतो तो, 2x मध्ये. तू यांना अजून कळत तो काय बोलतो ते. One eternity later. आमचा मित्र आलाय चौथा. कुठे होता भाई? कुठे होता यार एवढा वेळ? अरे कुठे भाई, एवढा वेळ लागतो का? एवढा वेळ लागतो काय झोपायची बंद आलाय बघा. बघा कसा, किती वेळ रे, एवढा वेळ लागतो का? कसं एवढा वेळ लागतो? खूप मजा नाही वेळाची, आरामात बघा काय बोलतो, एवढं ऐकू येते. ते बोल रे, बोल. कसं आहे, कसं आहे एकदम. तू कसं भाई? एक नंबर. कसं आहे, आम्ही मित्रांनो, आम्ही ना कमीत कमी 5 वर्षानंतर 5 वर्ष झाले असतील ना रे भेटून. 5 वर्ष 5-6 वर्ष झाले असतील भेटून. जाम म्हणजे जाम मजा केली भाई. दुबईला पण गेला, दुबईला गेला तर भाई जाम मस्ती केली आम्ही कॉलेजमध्ये. चला आता आम्ही पहिला निघतो इथून, पहिला नाश्ता करायचा आहे. आम्ही जरा नाश्ता करायला थांबलोय मस्तपैकी चिल मध्ये. लय भूक लागली सकाळपासून, ह्याच्यामुळे लेट झालंय. तुझ्यामुळे पण, कौस्तुभ इकडे अजून पावसाचं वातावरण तर नाहीये. झालंय पण अजून आला नाही. मागच्या वेळेस पण माळशेजला गेलो, पाऊस काय पडला नाहीये. नेटवर्क नाही, पैसे पैसे बघा, ह्याला आम्ही ठेवणार इथे भांडी घासायला. नाहीतर आधी काय बोलतो समजतंय का माहिती? हा 2x मध्ये बोलतो, 2x मध्ये बोल रे. तुमचा तर नाश्ता झालाय, 1 नंबर होता वडापाव. मस्त होता, गरम गरम. बघायला मुतला आली. जागा शोधतोय आम्ही आता जागा शोधतोय कुठेतरी. कुठे अरे इथे भाई, इथे आहे रे.
हवा इथं काय जायला तिकडे जाऊ नको, तो सुटला बिटला ना बोचत. कसं बुडवायचा तुला? त्याच्या बाजूला जाऊन कर ना. मित्र बघा इकडे उभा आहे. ए, काय करतोय वसू काय करतोय ए मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय कोंडेश्वरला. तर इकडे बघा फुल लेक वगैरे आहे, वातावरण पण जाम भारी आहे. ते जे मेन मंदिर आहे फेमस कोंडेश्वरचं ते पुढे आहे, तिकडे आता थोड्या वेळाने जातो आम्ही. आम्ही थोडं ट्रेकिंग करतोय. आता आम्ही जरा जंगलात चाललोय, एक्सप्लोर जंगल एक्सप्लोर करतोय आम्ही. ह्याला जरा जंगलाची सवय आहे ना. अरे माकड आपल्या सोबत आहे, आमचा आदिवासी आपल्या सोबत आहे. आपला एक मोठा माकड पण आहे बघा. अरे आमचा गोरीला चिंपेंजी गोरीला नाही. गोरीला आहे, गोरीला. अरे मी नाही, हा चिंपेंजी आहे रे. किंग कॉंग अरे छाती बडव ना अशी. मागणी अरे हा तू हे बघा कसा माणूस आहे बघा. हे बघ हे खा रे, ऊस घे, हे तोडून दे ऊस. ट्रेकिंग बघा कशी चालली आमची. हे नदी आली आहे कांबळे. इथे जायचंच कशाला इकडे, इथे कशाला जायचं. वरती बघा वातावरण मित्रांनो एक नंबर झालेलं आहे. कशाला रे रस्ता आहे ना पायवाट. पण अरे कांबळे कुठे घेऊन चाललंय आम्हाला, इथे काहीच नाहीये भावा, इथे रस्ताच नाहीये. कसा आहेस रे, याला रस्ता माहित आहे, आम्हाला घेऊन चाललंय. जाऊ शकतो आपण वर. तुला चढायला येईल का बघ? येईल भाई. हळूहळू जा, नाही तर घसरगुंडी होईल. शोधून काढलास ना आता मी. तर बघा हे कोंडेश्वर देवस्थान, इकडे आहे मंदिर, मेन मंदिर आहे. खाली तिकडे बाजूला धबधबा पण आहे. गँग बघा आमची, इकडे पण मासे पकडतात मुलं. मासे पकडतात. कांबळे एक्सपर्ट नाही बाबा मी. मासे पकड. कांबळे आमचा कुक, चायनीज कुक. मागे येतो बघा धबधबा फेमस. अजून थोडा तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिर एकदम शांत आणि एकदम मस्त होतं, जाम भारी वाटलं. तिकडे एक अशी छोटीशी गुफा आहे, तिथे आतमध्ये महादेवाची पिंड आहे. जाम भारी वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. तुम्हाला कसं वाटलं रे? एकदम मस्त वाटलंय. छान एकदम शांत जागा इकडे. तुला रे? जंगल एरिया ठीक आहे, ठीक आहे. खूप छान आहे. सगळ्यांनी यावे, सगळ्यांनी यावे फॅमिलीला घेऊन, मित्रांसोबत. फॅमिलीने यावे. आणि आजूबाजूचा परिसर पण भारी आहे. व्हिडिओ स्पॉन्सर नाही होईल. आता तुम्ही इकडचं नेचर बघू शकता किती छान आहे. थोडासा पाऊस पाहिजे होता बघा, ऊन आला आयुष्यात. उलट आम्ही धबधबा जाणार आहे. हे वाट वाटतं आम्ही इकडे जंगलातून आहे वाटतं. तिकडून वरतून एक वाट आहे, ही डायरेक्ट मंदिराच्या मागे एक धबधबा आहे, तिकडे जाते. तर आता जरा आम्ही एक्सप्लोर करतोय की कुठून आहे रस्ता वगैरे. तर चला आता जाऊ मस्त मागे आणि एन्जॉय करू मस्त धबधब्याच्या इकडे. चला, जय हिंद. फॉलो अस. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट आणि हा लाईक करा, सबस्क्राईब करा करा आणि जरा कमेंट करा अजून. आणि जरा सपोर्ट करा. दाखवतो तुम्हाला. आता बघा ट्रेकिंग, चलो guys. असं फुल 90 डिग्रीची ट्रेकिंग आहे. अजून किती थांबू? आम्ही दिसलं पाहिजे.
घोडं पडलं गॅरंटी नाही. आपले तू पडला तेच आहे. पण फोन नको पाडू. चालू आहे व्हिडिओ. ट्रेकिंग ओरडायची गरज नाही बाबा यात. नको मी व्हिडिओ नाही नको. चढायला येत नाही बाबा मला, नंतर चढतो. आता आम्ही वरती आलेलो आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडून. हो खतरनाक view आहे. आणि फक्त व्ह्यू बघा, डोंगर वगैरे. तिकडे बघा एक धबधबा पण आहे. आता आपण तिकडे जाणार आहे थोड्या वेळात. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही, जागा तर जाम भारी आहे. पण इकडे खाली बघा सगळीकडे काचा वगैरे आहेत, बियर पिल्यात. तर तुम्ही पण जर इकडे येत आहे तर असं खाली कचरा वगैरे टाकू नका, प्यायला वगैरे तर येऊ नका. हे काही जण असतात यासारखे, म्हणजे काही असे असतात जे येतात पितात इकडे घाण करतात. इकडे प्यायला बियला येऊ नका, मस्त रॅपर वगैरे कचऱ्याच्या डब्यात टाका. कळलं का रे आदित्य? मी नाही पित भाऊ. इकडे आहे धबधबा. अजून एवढा जास्त फ्लो नाही पण ठीक आहे, थोडाफार फ्लो आहे. तर तुम्ही इकडे येऊ शकता मस्तपैकी मजा करायला. पब्लिक वगैरे आहे इकडे. चालू केलं. They will come, they will come. Like the sun. One eternity later. तर गाईज नमस्कार, परत आम्ही तुम्हाला भेटतोय. कारण की लास्ट टाइम आम्ही गेलो होतो, कुठे गेलो रे विसरलो रे, कोंडेश्वरला. तिकडे माझ्या फोनचं स्टोरेज संपलं. तर आता आम्ही आलो वाशीला, जरा माझ्या लॅपटॉपचं काम करायचं आहे. तर तो माझा एक आमचा मित्र देवेश तर नाही आला आहे, तर हा आला आहे आदित्य. तर आता लॅपटॉप वगैरे दिला आहे आम्ही. जरा आता इथे खातो, मॉलमध्ये वगैरे फिरतो आणि बघू परत नेक्स्ट वीकमध्ये यायला लागेल आम्हाला वाटते. तर चला भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.